त्यांचे देखील ब्लॉग आपण पाहताय इन्स्टा त्यानंतर यूट्यूब. आपण लाहू लोंगले यांना देखील भरपूर सारं प्रेम द्या. हो इथे देखील आपण पाहताय ऑन साईडला बॉटम हँडचा चांगला वापर केला. डीपमध्ये बॉल आलाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली जाते आहे. आणि इथून अगदी पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज पियुष धनवेच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट 64 धावसंख्येचे मोठे टार्गेटचा पाठलाग करायचा 30 बॉलमध्ये. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 धावा धावफलक्यामध्ये पाहायला मिळतात. रेहान शेख आणि पियुष धनवे हे सलामीचे 2 फलंदाज. फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल सीमा पार, पियुषच्या बॅटमधून आलाय हा दमदार षटकार. शॉर्ट बॉल समोर आला, त्याच्यावरती शॉर्ट आर्म पुल करत असताना हा षटकार आपल्याला इथून पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर 8 धावा धावफलक्यावरती सुरुवात चांगली झाली आहे. ओ यावेळी पडल्यानंतर बाहेर निघाला, बरोबर आउटसाइड डी ऑप्शन शरीरापासून थोडासा दूर ठेवला आणि इथून डॉट बॉलच पाहायला मिळतोय. अगोदरचे दोनही बॉल जर पाहायला गेले तर बरोबर मिडल पासून लेग समोरती येणारे पाहायला मिळाले. आणि हा बॉल जर पाहायला गेलं तर बरोबर आउटसाइड डी ऑप्शन इथून आपण पाहताय. हो इथून अगदी आपण पाहताय फुलटॉस बॉल कट केलाय, गॅप शोधली आहे. नो प्लस 4 धावा मिळतील 5. ठोकलाय चौकार. एकंदरीतच जावा आता धावफलक्यावर इथून आपल्याला पाहायला मिळतील 12 धावा, 13 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. तेरा धावा धावफलक्यावरती, पियुष ऑन स्ट्राईक, चांगली बॅटिंग चालू आहे. हो फ्रीडचा बॉल देखील आपण पाहताय पाठवलाय गॅप मधून, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तोपर्यंत एकच धाव येते. गॅप शोधण्याचा प्रयत्न, बरोबर फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव आली आहे, एका धावानं धावफलक जाऊन पोहोचले 14 धावा धावफलक्यावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. त्या मात्र 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दहिवली टीमच्या. ओ इथे एज घेतली पाठीमागे, एसटी रक्षकाला बीट केलाय. बॉल अगदी शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केला जातो आहे. तोपर्यंत धाव तर मिळणार नाही आहे, परंतु इथे संधी मिळाली आहे, ती मात्र रियान शेखला. बचावले गेलेत. एसटी रक्षकापासून अगदी पाहायला गेलं तर थोडासा दूर होता बॉल, तो बॉल कॅरी होऊ शकला नाहीये. अगदी जर पाहायला गेले तर डॉट बॉलच पाहत आहे. हो पुन्हा एकदा अगदी ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालं. डायरेक्ट हिटची संधी, परंतु इथे फलंदाज 100 पर्यंत पोहोचतात. एक चिकी सिंगल रिक्स या दाबेमध्ये होती, ती कंप्लीट झाली आहे. एक दाबेनं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय, ते मात्र 15 वरती. कौशल बोराडेच्या विरोधामध्ये आपण पाहताय 15 धावा बनवल्यात, त्या मात्र दहिवली टीमनं. जिथे मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक्सेल टीमनं देखील 13 धावा बनवल्या होत्या विवेकच्या विरोधामध्ये. आता त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी जर पाहायला गेलं तर मात्र इथे धावा आल्यात त्या 15 धावा धावफलक्यामध्ये पाहायला मिळतात. एक चांगली मॅच पाहायला मिळते एक्सेल विपक्षामध्ये दहिवली या दोन टीम दरम्यान. सोमजाई चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहताय. दर्जेदार अशी ही स्पर्धा, आजची तिसरी रात्र या स्पर्धेची. सगळे नामांकित कर्जतमधील संघ आपल्याला आजच्या रात्रीमध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील. बराचसा प्रेक्षक वर्ग आपण पाहताय या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि बरेचसे खऱ्या अर्थानं प्रेक्षक जे KTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहता या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. सोमजाई चषक 2026 या स्पर्धेमध्ये सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. बॅटिंग पॉवर प्ले चालू झाला आणि आता गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आलाय कुणाल. बघा पहिलं षटक
हे जर पाहिलं गेलं तर मात्र तुमचं बरोबर 5 मिनिटांमध्ये समाप्त झालंय. सातत्यानं खऱ्या अर्थानं आपण सांगतो की मात्र स्पीडअप घ्या. सेकंड ओव्हरला सुरुवात. हो, इथे फटका लॉब केलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय, लॉंग ऑफ सीमा पार, धाबा मिळतील 4, चौकार. जाऊन पोहोचले ती मात्र 19 वरती. जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय दहिवली टीम कडनं. ओ पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला डीप मध्ये मिड विकेटला. ओ फील्डर कडनं चुकी झाली आहे. लगेच दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होतीये. 2 धावा आल्या, 2 धावेने धावफलक 21. रेहान शेख यांच्या बॅटमधून जर का षटकार हॅट्रिक येते तर गणेश सालुंके यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. हो, चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथून मात्र कमबॅक केलंय कुणालनं देखील. आपण पाहायला गेलं तर अगोदरच्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर मात्र धाबा आल्या होत्या 2 आणि इथून मात्र हा डॉट बॉलच पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 21 वरती. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओबाची कडा घेतली, आतली पाठीमागे निघालाय, शॉट फाईन लेगला. फिल्डरने पुन्हा एकदा चुकी केली आहे. पुन्हा एकदा दुहेरी धाव इथून पाहायला मिळतीये. जिथे खऱ्या अर्थानं एकही धाव येऊ शकली नसती तिथे धावा आल्यात त्या मात्र 2. दोनही फलंदाजांसाठी म्हणजे गणेशजी सालुंके यांच्याकडून तब्बल षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. गणेश सालुंके साहेब आपण पाहता या मैदानावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून मात्र एक कॅश प्राइज लागलं जात आहे षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5,000. 23 धावा धाव फलकावरती. हो, यावेळी समोर ड्राईव्ह केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर वेगानं धावत आलेत, तोपर्यंत धाव मिळेल एकच. एका धाबानं जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 24 धावा धाव फलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 चालू आहे. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं गेलं तर कुणाल आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 15 आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 9च आल्यात. चांगली गोलंदाजी केली आहे कुणालनं, परंतु इथे फटका देखील आपण पाहता लॉप केला. लॉंग ऑन मध्ये बॉल चालला, फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फेकी. धाव इथून देखील सिंगलच पाहायला मिळते. सिंगल धाव आली आहे. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले ते 25. जिथे खऱ्या अर्थानं एक्सेल टीमच्या धावा धावफलकावरती होत्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26. इथे मात्र 64चा पाठलाग करत असताना दहिवली टीमच्या धावा आल्यात त्या मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25. अजूनही 18 बॉल आणि 39 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅचमध्ये दहिवली टीमला. 18 बॉल 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला, टीम मीटिंग करू नका प्रत्येक षटकासाठी. 3 षटक समाप्तीनंतर बरोबर आपल्याला त्या ठिकाणी ड्रिंक ब्रेक असेल, त्याचवेळी मात्र ती छोटीशी टीम मीटिंग तुम्ही करू शकता. परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये आणि प्रत्येक बॉलवरती ते टीम मीटिंग करू नका, हे सातत्यानं आम्ही तुम्हाला सांगत आलोय. कारण की पहिल्या 2 रात्रींमध्ये आपण प्रत्येक टीमला ते पेनल्टी दिली आहे. त्याच्यामुळं आज देखील आपण त्याच नियमावलीनं इथून सगळ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा कंप्लीट करणार आहोत. 18 बॉल 39 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय, गोलंदाज करणला पाहताय.
पियूच्या एक षटकारासाठी 200. रवी शेलार यांच्याकडून फटका तर चांगला केसलाय, पाठवलंय बॉलला मिड विकेटला, सीमा पार ठोकलाय षटकार आणि आता रवी शेलार यांच्या अकाउंट मधून 200 मायनस. षटकार आला, षटकारानंतर धावसंख्या 31. पियुष जनवे ऑन स्ट्राईक आहे. करणच्या विरोधामध्ये षटकार पाहायला मिळाला. हो, इथे इनसाइड आउट फटका तर खेळलाय. डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतात, परंतु बनतील दर्शक. बॉल सीमा पार, चौकार. त्यावरती पहिल्या 2 बॉलवरती खऱ्या अर्थानं 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. हो, पुन्हा एकदा फटका तर लॉब केला. मिस टायमिंग आहे, हवेमध्ये फिल्डर आहेत. हो, पकडली जाते कॅच. पहिली विकेट आली आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पियुष धनवेला इथून मात्र परतावं लागतंय.